बातमी मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। 2024ला महायुतीचं सरकार येईल, काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय असं देखील शहा यांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। 2024ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो। निराशेला गाडून कामाला लागा। राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं। केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते। त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा, याचा अर्थ समजला। महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा। मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा। आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा। अरे बाबा, 24ला महायुतीचं सरकार येईल। आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे, या भारत देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम असेल, 11व्यावरून 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल, पुढे 3ऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल। जपानपेक्षा आपण पुढे गेलोय, कुठला तरी सर्वे आहे तुम्हाला माहित असेल। आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जातोय आणि याचा अभिमान आहे आम्हाला। त्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी। इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं। 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढे आपल्याला करायचंय असं ते म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल, मला माहिती नाही।